सर्वतमसारासन्ना सति विघ्नानां या कुन्दे या वीणा या ब्रह्माच्युत सा मां पातु सरस्वती भगवती मूकं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमम् बारीक कर देवसुतं देवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो तस्मै श्री श्रोता भक्ता श्रीराम समर्थ। जय जय। आपण हे ह्या जन्मामध्ये जे भोग भोगतोय ते कुणामुळे भोगतोय? मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त। म्हणाले हे मना तूच केलेलं हे सगळं पूर्वसंचित, त्यामुळे आता तुलाच भोगावं लागणार आहे। तू केले आणि दुसऱ्याला भोगून नाही चालणार। आपल्याला बरं नाही म्हणून दुसऱ्याला औषध घेऊन चालेल का? तर दुसऱ्या माणसाने औषध घेऊन आपलं दुखणं बरं होणार नाही, आपल्यालाच भोगायचं आहे। मग आणखी नवीन काही भोगायला लागू नये म्हणून बोध कोणाला केलाय? त्या मनाला केलाय। कारण कोणतंही कर्म चांगलं आणि वाईट जे आपल्या हातून घडतं ना त्याला कारण आहे मन। मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोग। मनच माणसाला बंधनात टाकतं, मनच माणसाला या बंधनातनं बाहेर काढतं। मग त्या मनाला बोध केलाय। समर्थाने काय केलंय की बोध कुणाला केला? त्या मनाला केला। कारण मन सुधारलं तर कर्म सुधारतंय। म्हणजे माणसाची बुद्धी सुधारली ना तर त्याच्यातनं चांगलीच कर्म घडणार आहेत ना। म्हणून त्या मनाला सांगताना सुद्धा असं सांगितलंय का? पाहुणे आले की हे आमचं पोरगांना काय अभ्यास करत नाही, सारखं टी व्ही घेऊन बसतं असं म्हणलं नाही का? तुमचा मुलगा काय चांगला अभ्यास चांगला करतो, वास्तविक ते करत नाही, पण आई त्याचे दोष झाकून ठेवते। तसं समर्थ मनाला उपदेश करताना सुद्धा तू वाईट आहे, तुला हे जमणारच नाही, तू करूच शकणार नाही असं म्हणत नाही। त्याला योग्य वळण देणं म्हणजे कुंभाराच्या हातात माती आहे, त्या मातीचं काय बनवायचं आहे ते कुंभार ठरवणार आणि जसा आकार देईल तशी मूर्ती म्हणा, चित्र म्हणा, नाना प्रकारची तयार होणार। म्हणजे तो त्याला घडवेल तशी ती मूर्ती घडणार। दगडाची मूर्ती तयार करणारा मनुष्य काय करतो? मूर्ती त्या दगडामध्येच असते, तो छिन्नीने त्याच्यामध्ये नको असलेला भाग काढून टाकतो, बाकी आहे की मूर्ती। तसं मन काय वाईट नाही, पण त्याला हे सगळं वाईट वागावं अशी बुद्धी का होते? त्याला तो त्या संगतीत जातो म्हणून त्याची बुद्धी वाईट होते।
म्हणजे दुष्ट माणसांच्या संगतीत गेला की आपली बुद्धी दुष्ट होते, सज्जनांच्या संगतीत गेला की आपली बुद्धी चांगली होते. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक देव झोपलेला असतो आणि एक राक्षस झोपलेला असतो. सज्जनांच्या संगतीमध्ये गेला की आपल्यातला देव जागा होतो आणि दुष्टांच्या संगतीमध्ये गेला की आपल्यातला राक्षस जागा होतो. आणि म्हणून म्हणाले बोध कोणाला करायचा आहे तर त्या मनाला करायचा आहे. म्हणून समर्थाने आपल्या मनाला केलेला बोध आहे. आपल्या म्हणजे त्यांच्या नाही, आपल्या. समर्थाने आपल्याला बोध केलेला आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी ही मनाचे श्लोक लिहिले. 205 मनाचे श्लोक याच्यामध्ये आहेत. हे सगळे मनाचे श्लोक ऐकल्यानंतर आपल्या वृत्तीत काय फरक पडणार आहे असं माणसाला वाटेल. कशाला ऐकायचं होय, काय तुम्ही 200 श्लोक करतात. दुसरा एखादा विषय घ्यायचा होता, देवी महात्म्य म्हणा, अमुक म्हणा, तुमक म्हणा, काय ते घ्यायचं होतं. काय मध्ये तुम्ही घेणार आहे देवी महात्म्य पण ऐकावं असं वाटतं तर ते विषय येणार आहे. पण हे राहून गेलं होतं मनाच्या श्लोकावरती विवेचन, तर ते आधी पूर्ण करून घेऊ. मग सवड वेळ 4 महिने आहेत ना आपल्याकडे. काय नाही. समर्थ रामदास स्वामींनी हे मनाचे श्लोक लिहिले. आता हे मनाचे श्लोक ऐकल्यानंतर काय होईल ते त्यांनी शेवटच्या श्लोकात सांगितले. मनाची शते ऐकता दोष जाते, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. आपल्या मनातले दोष कळले तर आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करणार. मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंद ते साधना योग्य होती. ज्याला काही कळत नाही परमार्थ म्हणजे काय काय नाही ते कळायला लागतं. मतिमंद आहे ते साधना करण्याला योग्य होतात. मतिमंद ते साधना योग्य होती. चढे ज्ञान त्यांच्या मनामध्ये ज्ञानाचं बीजारोपण होतं. बीज लावलं, त्याला योग्य असं खतपाणी घातलं, त्याला योग्य असे हवामान असलं तर तरारून वृक्ष होतो. ते बीज लावले. मनाची शते ऐकता दोष जाते, चढे ज्ञान वैराग्य. ज्ञानाबरोबर वैराग्य निर्माण होईल. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती. दोष कळला ना तर मनुष्य ते खाणार नाही. आपल्याला जावयाची गोष्ट माहितीच आहे की जावई पहिल्यांदाच घरी येणार होते आणि मग आता ते जावयाला काय पाहिजे काय नाही ते खुर्च्या तिकडे ठेवा, मागच्या खुर्च्या टाकून ठेवा. जावई आपल्या घरी आता पहिल्यांदाच येणार म्हणून तिने आपल्या लेकीला विचारलं का तुझ्या नवऱ्याला काय आवडतं ते सांग. हा म्हणले त्यांना बासुंदी फार आवडतं. मग आता बासुंदी करायची. किंवा पूर्वी धाब्याची घरं होती. खाली बसलं त्या ओसरीवरती की त्या धाब्यामध्ये स्वयंपाक चालायचा. तिथं झरोका असायचा. तो झरोका कशासाठी होता की पायऱ्या चढून वरती ओसरीवर कोण आलाय ते कळावं याच्यासाठी तो झरोका होता. तिथनं स्वयंपाक करता करता दोन्ही स्वयंपाकही व्हायचं, लक्षही ठेवलं जायचं. मग जावई आले, त्यांना बसायची याची व्यवस्था केली. नेमकं त्या दिवशी सासूबाईनं झाली की सर्दी. ते आपलं बासुंदी आठवताय ते एकदा आत बाहेर असं चाललं होतं. त्याने उडी मारली कशात बासुंदी
आता बासुंदीत नेमकी उडी मारलेली ही फक्त जावयाने पाहिलं, बाकी कोणी पाहिलं नाही. झालं भाड्याला सुरुवात झाली. आता बाकीच्यानी पाहिलेलेच नसल्यामुळं काय ना, 1 वाटी 2 वाटी 3 वाटी जावय काय वाटीला हात लावा. आणि मग सासूबाईने विचारलं की का हो जावई महाराज, तुम्हाला लग्नात सगळं आहेर व्यवस्थित झालं आहे ना, आणखीन काय पाहिजे का सांगा. स्कूटर घेऊन देते, 4 व्हीलर घेऊन देते, 1 BHK घेऊन देते, काय काही नको. अहो आणखीन सांगा की काही नको. का नाही त्याने खाल्लं. त्याला त्यातला दोष कळला. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य. नुसतं ज्ञान कामाचं नाही, पुष्कळ ज्ञान आहे, मनात वैराग्य काहीच नाही. काय त्या ज्ञानाचं उपयोग आहे. चढे ज्ञान वैराग्य, आणि त्या वैराग्यामुळे सामर्थ्य प्राप्त होतं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती हो. दास म्हणतात की विश्वास पाहिजे. इकडे ठेवा. म्हणे दास विश्वासिता मुक्ती हो. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा. गणपती बाप्पा काय सर्वांचं मूळ आहे. तो ओंकार स्वरूप आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान असं रूप आहे गणपतीचं स्वरूप. कसं आहे, ओंकार हे त्यातलं मूळ तत्व आहे. मग असा हा सर्व गुणांचा, असा हा गणाधीश, सगळ्यांचा अधिपती आहे. कुणाचा, जो ईश, आणि कुणाचा आहे सर्व गुणाचा. सर्व गुण संपन्न असा हा देवाधिदेव गणपती बाप्पा आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुणाचा आरंभ त्याच्यापासून झालेला आहे. मी मूळ तत्व गणपती. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आता पहिल्यांदा गणपतीला वंदन झालं. आता वंदन केलं सरस्वती मात्याला. माणसाला 4 वाणी आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे आता आपण बोलतो त्याला वैखरी म्हटलं. श्रीराम जय राम जय जय राम वैखरी वाणीचा जप. मध्यमाचा श्रीराम जय राम जय राम श्याम जय राम जय राम श्याम जय राम जय जय राम. याचा अर्थ आपण जप करतोय ना आपल्यालाच ऐकू येते, बाकी कोणाला नाही. पश्यंतीचा जप म्हणजे नुसतीच माळ फिरताना दिसते, जप मनातल्या मनात चाललाय. आणि परावाणीचा जप म्हणजे हातामध्ये माळ पण नाही, मनातल्या मनात म्हणत नाही, पण जप चाललाय, त्याला परावाणीचं जप म्हणताय. राम हमारा जप करे हम करे आराम. हम करे आराम याचा अर्थ काय? आपल्यासारखा मनुष्य म्हणेल माझा सारखा जप चालूच असतो म्हणजे मी जप करतोय असा अहंकार आपल्याकडे असतो. आणि कबीर म्हणतात मी जप करत नाही, परमात्मा माझ्याकडून जप करून देतो. राम हमारा जप करे हम करे आराम. हम म्हणजे आमचा अहंकार, मी जप करतो हा भावच नाही आहे. म्हणून जी परावाणी जिथून त्या वाणीचा उगम आहे ती आहे सरस्वती. मुळारंभ नमो शारदा. मूळ चत्वार वाचा गमो पंथ. आता हा मार्ग आहे.
सन्मार्ग आहे कुमार्ग आहे, आपल्याला जायचं सन्मार्गाने. मग हा देवाचा पंथ आहे, देवयान पंथ आहे. गमू पंथ अनंत या राघवाचा, हा अनंताकडे जाणारा, परमात्मा निर्गुण निराकार परमात्म्याकडे जाणारा, रामरायाकडे जाणारा असा हा पंथ आपण आक्रमण करू, चालायला लागू. जय जय रघुवीर. दुसऱ्या मनाच्या श्लोकाचा मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मना सज्जना. आता मनाला बघा काय म्हणलंय, सज्जन म्हणलंय, तू चांगला बरं का. त्याला पाठीवर हात टाकून चांगलं 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 म्हणून आपल्याला सवय वाईट 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 म्हणायची. वाईट आहे नाही कुठं म्हणतो, तो वाईटच आहे, पण त्याला चांगलं आहे म्हणत राहिलंय. वाईट म्हणजे काय, त्याला आता कुबुद्धी म्हणून त्याला वाईट म्हणलंय. पण त्याला वाईट न म्हणता मना सज्जना, अरे तू सज्जन आहेस रे बाबा, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. अरे भक्ती मार्गाने जावं. महाजनो येन गतस्स पंथः, ज्या मार्गावरून साधू संत चालत गेले त्या मार्गाने चालावं. भक्ती पंथेची जावे. कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, सगळं कांड आहे. पण म्हणजे आपल्याला या मार्गाने जायचं आहे, म्हणजे हा मार्ग कुठला आहे, भक्ती मार्ग आहे. आपल्याला कर्मकांडाने ज्ञानकांडाने योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी धर्म दंभ धर्म. आपल्याला जायचं आहे, नामाने जायचं आहे, भक्ती मार्गाने जायचं आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. जर तू भक्ती मार्गाने गेलास तर तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तर तुला तो परमात्मा सहजगत्या प्राप्त होईल. म्हणजे मी इतर मार्गाने गेल्यानंतर का प्राप्त होत नाही, ह्यानेच गेल्यावर का प्राप्त होत. समजा एखाद्याने खूप तपश्चर्या केली, अगदी कठोर तपश्चर्या केली, तर त्याला अहंकार काय होईल की माझ्यासारखी तपश्चर्या करणाऱ्या जगात कोणीच नाही. चांगदेव आले ना, माझं नियंत्रण कशावर आहे, त्या भागावरती आहे, त्या सर्पावरती. हातात चाबूक घेऊन सर्प घेऊन गेले. अरे त्याने विचारलं तुझं नियंत्रण तुझ्या मनावर आहे का, बाकीच्यावर असून काय उपयोग आहे. आमची सत्ता सगळीकडे चालते, पण आमची सत्ता आमच्या मनावर चालत नाही. मग मनावरती ती सत्ता चालली पाहिजे. मुक्ताबाई तिथं आता तिथे काय बाथरूम स्पेशल बाथरूम होते का, अरे झाडालाच एखादा फडकं बांधायचं. आपल्याला माहिती आहे खेडेगावात ते तळटं हे ते बांधलेले असतात, किंवा झोपडी असते त्याच्यामधनं. तर ते तिथं आडोशाला कुठं स्नान करत होती, लहान होती ना मुक्ताबाई. तो अंघोळ करतो मी चालतो तिकडे. मुक्ताबाई म्हणते सर सर, अरे तुझ्या मनातला अजून स्त्री आणि पुरुष हा भेद गेला नाही. तुला परमार्थ कधी कळायचा. सरसर परता असं म्हणले. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. म्हणजे योगमार्गाने किंवा कशाने गेला तुम्हाला त्याचा अहंकार होईल, मी एवढी एवढी शक्ती संपादन केली म्हणून. अष्टसिद्धी मिळतात ना या मार्गाने गेले की आपोआप मिळतात. जसं सूर्य नमस्कार रोज तुम्ही घालायला लागलात ना, तर सूर्याला नमस्कार घातल्याचं पुण्यही प्राप्त होईल, आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला आरोग्यही प्राप्त होईल. म्हणजे पुण्यही मिळालं आणि आरोग्यही मिळालं. तसं या मार्गाने जाताना भगवंताची सेवा करता करता तुम्हाला ह्या सिद्धी प्राप्त होतात.
अष्टसिद्धी तुम्हाला आपोआप प्राप्त होतात, त्याला प्राप्त करावं लागत नाही, ते आपोआप प्राप्त होऊन जातात. पण सिद्धीच्या मागे लागायचं का परमात्म्याच्या मागे लागायचं हे कळलं पाहिजे. तसं सांगितलं ना आपल्याला लहानपणी कविता होती का नाही, शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहता राहू नये. डोंबाऱ्याचा खेळ पाहत राहिला तर बाबा शाळेत कधी जाशील. शाळेशी जाताना, हा तुला आता शाळा सुटली नाही येता येता पाहिलं तर चालेल, पण निघाला शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहता राहू नये. नेहमील्या वेळी शाळेमध्ये जावे, चित्त ते ठेवावे विद्येवरी. बालपणी विद्या वृक्षाशी लावावे, तरुणपणी घ्यावे फळ त्याचे. बालपणी विद्या वृक्षाला लावली पाहिजे. लहानपणी म्हणजे जमीन पक्की असेल तर इमारत उंच उभी राहील, पाया पक्का पाहिजे. तू असं ह्याच्याशी खेळात गुंतलास तर अभ्यास कधी करशील. तसं या मनाला सांगितलंय, तू एकदा ह्या मार्गाने निघायला ना, मग वाटेत मोहाचे प्रसंग अनेक येतील, त्याच्यात गुंतून राहू नको. आणि ह्या मार्गाने गेला, कुठल्या माया मोहात गुंतला नाहीस तर तुला परमात्मा प्राप्त होईल. आणि हा सोपा मार्ग आहे ना. तुम्हाला समजा योग मार्गाने जायचं झालं तर तुमची मुळात तब्येत चांगली पाहिजे. 2-2, 3-3, 4-4 तास समाधी लावून बसता आलं पाहिजे, तब्येत चांगली पाहिजे. काही धार्मिक विधी करायचे तर पैसा अडका पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे. तिथी वार नक्षत्र ते सांगतात ना, योग करण 5 गोष्टी आहेत. तिथी वार नक्षत्र योग आणि करण, याला पंचांग म्हणतात. म्हणजे तिथी चांगली पाहिजे, वार चांगला पाहिजे, योग चांगला पाहिजे, करण चांगलं पाहिजे. मग हे सगळं चांगलं असेल त्यावेळेला तर घडेल का नाही. म्हणजे ते सगळं पाहायला पाहिजे, ते सगळी अनुकूलता पाहिजे तुमच्याकडे. मग हे याला काही लागतंय का म्हणाले. भक्ती मार्गाला यातलं काही लागत नाही. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथळ दाशी झाली. भक्ती मार्गाने तुला गेला तर या मार्गाने गेले की देव नक्की. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. ज्या ज्या गोष्टीला लोक नावं ठेवतात ती गोष्ट तू करू नकोस. आपल्याला माहिती आहे कुठल्या गोष्टीला नावं ठेवतात लोक. वाईट वागल्याचं नाव ठेवतात, वाईट खाल्लं, वाईट प्यालं, वाईट बोलला, वाईट वागला, ऐक नाही त्याला नावं ठेवणार का नाही लोक. अरे याला धड नीट बोलता येत नाही, लोकांची मर्यादा सांभाळता येत नाही, म्हणजे वाईट आहे की नाही. आलेल्या वडील माणसाला मान देता येत नाही, म्हणजे हे वाईट आहे. लोक नावं ठेवतील तू असं नाही केलंस तर. म्हणून ज्या ज्या गोष्टीला लोक नावं ठेवत आहेत ते निंदेकर्म आहे. चोरी नको, लांडी लबाड नको. मग असं तू नाही करशील. म्हणजे ज्या ज्या गोष्टीला लोक नावं ठेवत आहेत ती गोष्ट त्याज्य आहे, तू करूच नको, त्या वाटेला जाऊ नको. जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. मग म्हणले हे सगळं सोडून दिलं मग घ्यायचं काय. जनी वंद्यते सर्व भावे करावे. ज्या ज्या गोष्टीला लोक चांगलं म्हणतात ते कर. म्हणजे कसं चांगलं म्हणतात. अरे खरं बोलणाऱ्याला लोक चांगलं म्हणतात, वडील माणसाला मान देणाऱ्याला लोक चांगलं म्हणतात, लोकांच्या मदतीला जाणारा मनुष्य त्याला चांगलं म्हणतात, ज्याचा आचार चांगला आहे, विचार चांगला आहे त्याला लोक चांगलं म्हणतात. मग हे जे ज्याला ज्याला लोक चांगलं म्हणतात ते तू कर. जनी वंद्यते सर्व भावे करावे. मनापासून करावं. सर्व भावे करावे म्हणजे मनापासून करावं. जय जय रघुवीर समर्थ. तिसरा श्लोक आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. मला वाटलं 7:30 वाजले तुम्ही आल्यावर. मला वाटलं घालीन लोटांगण. आज तुम्ही लवकर आले. तुम्हाला बघितली की घालीन लोटांगणची वेळ असते म्हणून विचारलं.
असा वाटला उशीर, म्हणजे मी सांगता सांगता मला घड्याळाचं भान राहिलं का नाही असं वाटलं. प्रभाते म्हणे राम चिंतित जावा. प्रभाते म्हणे उठल्या उठल्या कोणाचं नाव घ्यायचंय? देवाचं नाव घ्यायचंय. प्रभाते म्हणे पहाटे का हो? पहाटे एवढ्यासाठी आहे की आपल्या मनाची त्यावेळेला एकाग्रता असते. उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा, गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक सर्वांसी. ती पहाटेची वेळ अशी असते की आपल्या मनाची एकाग्रता होते. मनात त्या पहाटेच्या वेळेला मनामध्ये सात्विक भाव जागृत झालेला असतो. थोडं पुढे गेला की मग राजसिक भाव, म्हणजे कसं राजसिक भाव कसा? हा आता काय करायचंय नाश्त्याला, ना राजसिक भाव. पुढे मग तामसिक भाव, एवढं चांगलं केलं ते हे वडे खाऊन आले बाहेर जाऊन, आता हे कोण खाणार? आणि चांगलं केलं तो म्हणतो आज माझ्या जिभेला चवच नाही. ती म्हणेल बाबा एवढं सकाळपासून मी केलं करतं आणि तू म्हणतो मला भूक नाही का? म्हणले जिभेला चव नाही. अन्ने केली स्वादिष्ट बरी, जेवणार बेसले रोगिष्ट, तरी ते सुगरणेची कष्ट वायाची गेली. म्हणून ते त्या वेळेला तो भाव जागृत असतो. म्हणून सात्विक वेगळे कुठले? सकाळचे. कुठे क्षितिज तांबडे जो न थोडे, तोची जागे होतसे सर्व खेडे. तरुण आखाड्याकडे धाव घेती, वृद्ध भूपाळ्या प्रभूस आडवीती. आणि कुणी अंगणात सडा संमार्जन करीत राहतात, आणि वृंदावन कुणी परसदारी, नम्र भावे साष्टांग नमस्कारी. सान थोराना समय शांततेचा, आणि वाटे उत्साह उमेदीचा. मीही वाटे त्यांच्यात मिळून जावे, आणि सौखी त्या भागीदार व्हावे. मला असं वाटतं पहाटे उठावं, देवाचं नामस्मरण करावं आणि सौखी त्या भागीदार व्हावे. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वदावा. पुढे मग प्रापंचिक गोष्टी चालणार ना. कोणी वाटेत भेटतात रामराम पाहुणं, मग रामराम सुरू झालं. मग दिवसभर जे काही बोलायचं आहे ते राम, म्हणजे प्रत्येक गोष्टीला राम होतं. काय करतोय? राम, म्हणजे राम आहे प्रत्येक गोष्टीत. तर तो राम दिवसभर वैखरी शब्दांनी राम बोलत राहावा. पहिल्याच प्रहराला राम प्रहर म्हणलं, तिथनं सुरुवात आहे. पुढे वैखरी राम आधी वदावा. जेवताना मग जेवताना घ्यायचं नाव द्यायचं. जनी भोजनी नाम वाचे वदावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे. भगवंताचं नाम घ्या. अरे तुझ्या कृपेने मी आज अन्न ग्रहण करतोय, त्याची आठवण ठेवली पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये. याला चांगला आचार म्हणतात, सदाचार. सदाचार हा थोर सांडू नको नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. अशा सदाचाराने वागणारा मनुष्य लोक त्याला म्हणतात याचा जन्मधन्य झाला, धन्य होतो. म्हणजे काय पाहिजे? आचार पाहिजेत का नाही? तो कसा पाहिजे? सदाचार. मग जो सदाचाराने वागणारा मनुष्य आहे त्याला लोक म्हणतात हा धन्य आहे, याचा जन्म धन्य झाला.
याची माता पिता धन्य आहे. काय संस्कार केलेत मुलावरती म्हणतात का नाही. या ठिकाणी 3रा श्लोक पूर्ण झाला. 4था, मना वासना दुष्ट कामा नये रे. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो. मना अंतरी सार विचार राहो. मना वासना दुष्ट कामा नये रे. वासना म्हणजे इच्छा. हे मना तुझ्यामध्ये तुझ्या मनात वाईट इच्छा निर्माणच होऊ नये. वाईट वासना ते मनात निर्माण होऊ नये. म्हणजे दुसऱ्याकडे गेली की त्याच्यातलं मला कसं मिळेल. अरे तुझ्या नशिबात असेल तर तुला मिळेल. त्याला ऐश्वर्य त्याच्या नशिबाने हे सगळं त्याला मिळाले. त्याचा दुस्वास करू नको. त्याचं काही ते मागच्या जन्मीची पुण्य आहे म्हणून त्याला ते मिळाले. मना वासना नको. वासना दुष्ट वासना नको. लोकांकडे गेल्यानंतर त्यातली एखादी वस्तू घेतली टाकली पर्समध्ये. म्हणजे कुठे मॉलमध्ये डी-मार्ट अमुक तमुक तिथं आपण बघतो ना. त्या CCTVमध्ये पकडतात. मग उचलली की टाकलं. म्हणून त्याने आता एक आयडियाच केली की इथं पर्स ठेवा, घेऊनच जायचं नाही हातात काय. त्यांना हे स्वभाव कळले लोकांचे. ते तर बिचारे काय करते. मना वासना दुष्ट कामा नये रे. अशी वासना नको. दुसऱ्याच्या गोष्टीची अपेक्षा नको. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. मनामध्ये वाईट विचार येऊ नये. कारण वाईट विचार आले की वाईट कर्म घडणार आहे. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. म्हणजे दोघांचं काही चांगलं चाललेलं असलं, भावाभावाचं, बहिणीचं किंवा नातेचं, तर मित्राचं चांगलं असलं तर मग एकमेकाचे कान फुंकून त्याच्यामध्ये विकृष्ट कसं आणायचं, त्याला पापबुद्धी म्हणतंय. लोकांचं चांगलं चाललंय त्याच्यामध्ये विकृष्ट आणू नये. आता काही वेळेला काय होत नाही का, एखाद्याच्या घरी कार्यक्रम असला ना तर त्याला समजा 20 माणसाला बोलवायचं आहे, 50 माणसाला बोलवायचं तर तेवढ्यालाच तो आमंत्रण देतो. सगळेच ओळखीचे. आता याला गुपचूप आमंत्रण दिले का नाही. हा काय करतो म्हणजे का, दुसरे विचारतो, हो तुम्हाला नाही का बोलवलं त्याने, आज तुला काय करायचं बाबा, तुला बोलवलं तू जाऊन ये ना. त्याला काही ह्याला बोलवू नये असं वाटत नाही, पण त्यांनी पानाची मर्यादा ठरवली. आज जेवणाचं ताट म्हणलं तरी मोठ्या मॉलमध्ये याच्या फंक्शनमध्ये गेलं तर 800 रुपये 1000 रुपये ताट आहे. सगळ्याला बोलवणं तर त्याची ताकद नाही. बोलवावं सगळ्यालाच वाटतंय, तो लिमिटेड लोकांनाच बोलवणार आहे. मग तुला गुपचूप बोलवले तर गप्प बसून जाते बाबा. खरं तुम्ही येणार का, तुम्हाला बोलवलं का, तुला काय करा, तुला बोलवलं तुझं. मना सर्वथा पापबुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको रे. मना हे धर्माचं आचरण सोडू नकोस. पापबुद्धीमुळे धर्माचं आचरण सोडशील. काही कोणी मोह दाखवला म्हणून आपला धर्म सोडायला जाशील. संभाजी महाराजांचं उदाहरण पुढे ठेव, प्राण गेला तरी बेहत्तर. तेग बहादुरांचं उदाहरण पुढे ठेव. अरे त्याने स्वतःच धर्माच्या रक्षणासाठी प्राण दिला. मना धर्मता नीती सोडू नको. अरे धर्माचं आचरण कर, नीतीने राहा. मना अंतरी सार विचार राहो. हे मना प्रत्येक गोष्टीतलं तुला सार काढता आला पाहिजे. सारासार विचार करता आला पाहिजे. चांगलं काय वाईट काय कळलं पाहिजे. तेव्हा त्यातलं चांगलं असेल ते घ्यावं. प्रत्येकामध्ये काही जगामध्ये बघा एकही मनुष्य पूर्ण वाईट नाही आणि एकही मनुष्य पूर्णपणे चांगला नाही. काहीतरी दोष असणार.
अगदी वाईट माणसामध्ये काहीतरी चांगले गुण असतात. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं आहे आणि काहीतरी वाईट आहे. मग सार घे, त्याच्यातलं चांगलं असेल तर घे, वाईट असेल तर सोडून दे, ते कशाला घेतो तू. मग तुला ही सारासार विचार बुद्धी पाहिजे, काय घ्यावं आणि काय घेऊ नये, काय बोलावं आणि काय बोलू नये, कुठं गप्प बसावं, कुठं किती बोलावं, हे कळलं पाहिजे ना. मागं सांगितलंय तुम्हाला, तेलवणा हॉस्पिटलमध्ये मी ICU मध्ये ॲडमिट होतो. नंतर त्यांनी मला एका जनरल वॉर्डमध्ये ठेवलं. जनरल वॉर्डमध्ये ठेवलं, लोक भेटायला येतच होते. मग एक जण आराम म्हटलं, तुम्ही मला इथं का झोपला? आता का आपण मनाने जाऊन झोपतो का कुठल्या कॉटवर? तर डॉक्टर सांगली कॉट रिकाम झाली, तिथं झोपा. अहो ह्याच्यावरचा मनुष्य एकही जिवंत घरी गेला नाही, विचार गेला की गेला. अरे बाबा म्हटलं, तू मला काही धीर द्यायला आलायस का धीर घालवायला आलायस? काय बोलावं काय बोलू नये. आता जन्माला आलेला मनुष्य एक दिवशी जाणार, हे सत्य का नाही? त्रिकाला बाधित सत्य. आता एक मनुष्य बरेच दिवस अंतरुणावर पडलेला होता, तो जाणार. ते त्याच्या घरच्याला माहीत आहे, बायकोला माहीत आहे, मुलाला माहीत आहे, सुनेला माहीत आहे, सगळ्याला माहीत आहे. तो विचार गेला. गेल्यानंतर हे गेले, काय बोलायचं? हा काय म्हणले, जन्माला आलेला मनुष्य एक दिवस जाणार, कशाला रडत? जाणार आहे खरंच आहे की बाबा, पण तिथे नाही बोलायचं. तिथे गेल्यानंतर तुला असंच म्हणायचं आहे, वाईट झालं बाबा, आणखी राहिलं असतं बरं झालं असतं. काय बोलावं काय बोलू नये कळलं? याला सारासार विचार म्हणतात. कुठे काय बोलावं काय बोलू नये, केव्हा गप्प बसावं केव्हा बोलावं, सारासार विचार. मना अंतरी सार विचार राहो. म्हणा चांगलं वाईट हे कळायला तुझी बुद्धी अशी परिपक्व झाली पाहिजे की मनाला कळलं पाहिजे चांगलं काय वाईट काय, काय घ्यावं काय घेऊ नये कळलं पाहिजे. आणि किती घ्यावं किती नाही पण कळलं पाहिजे. किंवा म्हणजे 800 रुपये राहत आहे, मी 1000 रुपये जाहीर केला आहे, हे घे सगळं. गुफेमध्ये काही खाल्लं नाही, थोडं खाल्लं टाकून दिलं ताट. लोकांनी विचारलं का रे हे टाकलं एवढं, त्यामुळे 1000 रुपये दिले की त्यांचं 800 रुपयाचं ताट आहे. अरे असं करून चालेल का तुला? तुला जेवढं लागते, बुफे कशासाठी केलंय? तुम्हाला जेवढं लागेल ते घ्या, 4 वेळा घ्या ना. जेवढं त्या पात्रामध्ये अन्न वाया जाता उपयोगी नाही. तुमचा तो अगदी जवळचा मित्र असो ना तर नातेवाईक असो, अन्न कशाला वाया घालवायचं? तो चांगला असताना कोणाला तर देत ना गरीबाला. मना अंतरी सार विचार राहो. आज 4 श्लोक झाले. राहिलेलं कथा बघा, आता उद्या घेऊयात, आपल्याला काही घाई नाही. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा प्रकृती स्वभावात् नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती प्रभुची अमल जापती विठ्ठलाची. देवीरे चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्या
कस